हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर माझं आहे ना सगळं संपलं होतं सामान, जे मी ब्लाऊज शिवते त्याचे सुया म्हणा किंवा लेसचे बंडल, नाळ्यांचे बंडल आणि माझ्या आहे ना मशीनच्या सुया, मेन मशीनच्या सुया पण संपल्या होत्या. तर म्हटलं आज तालुक्यात जाऊन जराशी खरेदी करावी. माहीत नाही शिलाईचा पैसा असा हातात आला की कसं सामान सगळं संपतं आणि ते खरेदी करण्यामध्ये भुर्रकन सगळं उडून जातं. कमाई हातामध्ये आपल्या काहीच राहत नाही. पण असो ठीक आहे, 100 रुपये जर शिलाई भेटत असेल तर हातामध्ये 20 तरी रुपये राहतात आणि आपल्या कमाईचा आनंद खूप असतो. कोणाला मागावं लागत नाही तेवढे. जेवढे आपले स्वतःच्या हक्काचे असतात, 20 रुपये असू दे किंवा 10 रुपये असू दे, ते आपले असतात, कोणाकडनं न मागितलेले असतात आणि त्याचा आनंद खरंच खूप मोठा असतो की ती आपली कमाई आहे म्हणून. तर असो. तर आम्ही गेलो होतो तालुक्याला. मग तालुक्याला गेल्यावरती पहिल्यांदा आम्ही झाडांच्या इथं गेलो होतो नर्सरीमध्ये. तिथनं झाडं पाहून आलो, सिलेक्ट करून आलो. तुम्हाला मी त्याचा पण व्हिडिओ ह्याच्यानंतर मी अपलोड करेनच तो व्हिडिओसुद्धा. तर आम्ही एकंदरीत 2 ते 2:30 वाजता निघलो होतो. तर इथे येता आम्हाला खूप उशीर झाला आणि इथे बघताय तुम्ही की खूप गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडंसं वेट करावं लागलं ब्लाऊजचे जे आपल्याला सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी. तेवढ्यात आला हा चहावाला दादा आणि मस्तपैकी आम्ही चहा वगैरे पिला, कारण की बाहेर पाऊस पण सुरू होता आणि पाऊस असलं तर गरम गरम चहा आणि भजी मिळाले तर वावच. तर भजी तर नाही पण चहा तर मिळाला आणि मस्तपैकी आम्ही चहा पिला. माझ्या दादूला चहा इतका फेवरेट आहे माझ्या दादूचा. जर तुम्ही अर्ध्या रात्रीसुद्धा त्याला म्हटलं की उठ दादू चहा मांडलेला आहे, तू चहा पिणार का, तर तो एका हाकेत उठून बसणार. त्याला एवढा चहा आवडतो. आता तुम्ही म्हणसाल की एवढ्याशा छोट्याशा मुलाला चहा कसा पाजता. तर आता लागली आहे सवय आणि ती सवयसुद्धा माझ्या घरच्या माझ्या सासऱ्यांनी म्हणा किंवा सासूनी यांनी लावलेली आहे. जेव्हा तो लहान होता तेव्हा चहामध्ये माझ्या सासूला जेव्हा चहा प्यायचे तेव्हा माझी सासू आता पण बशीमध्ये चहा पिते ना, तर ती बशी त्याच्या तोंडाला लावायची चहासाठी आणि त्याच्यामुळे तर त्याला तेव्हापासून ती सवय लागली चहाची. आता तो तुटत नाही, कारण की तो चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश झाला की त्याला चहा पहिल्यांदा हवा असतो. तर असो, आता काय करणं, सवय लागलेलं आहे. तरी पण मी खूप कंट्रोल करते चहावर. त्याच्यासाठी मी तेवढं काही मांडत नाही. फक्त सकाळचं 1 आणि सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान 1 चहा, तेवढा 2 वेळा चहा असतो आमचा. तर मस्तपैकी मग मी खरेदी केली. मला लेसचे बंडल हवे होते. लेस संपलेली, माझ्या सुया संपलेल्या आणि जी बॉबिन असती तीसुद्धा खराब झाली होती माझी. म्हणून मग मी 50 बंडलं घेतले धाग्यांचे आणि 3-4 बंडलं घेतले लेसचे आणि अख्खा एक सेट घेतला लेसचा, नाळ्यांचा आणि हुक वगैरे सगळे घेतले. हुक्स, बटन सगळं ह्याच्यासाठी मला 800-850 रुपये माझे खर्च झाले होते. आणि आता जाऊन मला जे मी झाडं सिलेक्ट करून आले होते त्याचेसुद्धा मला 450 का 550 रुपये असं झालं होतं, ते पण पे करायचे. तर आज माझा भरपूर खर्च झालेला आहे. जेवढी कमाई केली तेवढी गमवली असंच म्हणावं लागेल. तर असो, आता आपला धंदा आहे, आपल्याला करावं लागणार आहे, आपलं काम आहे, बिझनेस आहे. तर चलो, मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केला माझ्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला खरंच सबस्क्राईब करा. खूप मेहनत असते. 4 लोकांपुढे कॅमेरा घेऊन हातात उभं राहावं लागतं आणि आपल्याला खूप जण हसतात की काय या बाईचं चांगलेलं असतं. मला इथंसुद्धा एक्सपिरियन्स आला त्या गोष्टीचा. पण आपल्याला कुठली गोष्ट करायची असली ती लाजायचं नसतं असं म्हणतात, कारण की आपल्यालाच माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे म्हणून. तर असो, ज्याला हसायचं त्यांनी हसू देत. मला तर भरपूर जण म्हणतात काय ते व्हिडिओ वगैरे बनवत बसतात, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का वगैरे असं आजूबाजूच्या बायासुद्धा हसतात मला. पण असू द्या, हसल्याने काय आपण मूर्ख होत नाही किंवा आपल्याला कशाचीही नाही आहे. हसणं त्यांचा स्वभाव आहे आणि आपण मेहनत करणं हा आपला स्वभाव आहे. तर चला, मग व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्या त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बाय.